नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत सुरणाचे काप. खरं तर हा व्हिडिओ मी करणार नव्हते, पण सुरण चिरल्यावर माझ्या मनात आलं की करायला पाहिजे. तर पहिली काळी पाट काढून टाकायची, हाताला तेल लावून असे बटाट्याच्या आपण करतो ना बटाट्याच्या फ्राय फोडी, अशा फोडी, नाहीतर पुढे म्हणजे चपट्या लांब लांब आकाराच्या अशा फोडी अशा तुम्ही करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्या धुवून झाल्यानंतर चिंचेचा कोळ घ्यायचा आहे. एक लिंबा एवढी चिंच भिजत घालून गरम पाण्यात त्याचा कोळ तयार करून घेऊन त्याच्यात तिखट, मीठ, नंतर थोडी आमचूर पावडर, गरम मसाला, धणे जिरे पावडर, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चिकन किंवा मटण मसाला पण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतात, कारण त्या मसाल्यामध्ये काही नसतं. त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांनीसुद्धा केलं तर काही हरकत नाही. ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मला चिंचेचा कोळ नको असेल तर तुम्ही दह्यामध्ये मॅरिनेट करू शकता किंवा लिंबाच्या रसामध्ये पण करू शकता. ते डिपेंड्स ऑन यू आहे. तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही, पण मी शक्यतो चिंचेच्या कोळामध्येच हे करते. तर हे सगळं असं मॅरिनेट करून अर्धा तास ठेवून द्यायचं आहे. पाहिजे तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. हे असे सगळं लागले पाहिजे, सगळ्या कापला सगळा मसाला व्यवस्थित चोळला गेला पाहिजे. अर्ध्या तासाने काय करायचं आहे, एका ताटलीमध्ये रवा आणि तांदूळाचं पीठ एकत्र करायचं आहे. त्याच्यामध्ये परत हळद, तिखट, मीठ घालून ते छान असं कालून घ्यायचं आहे आणि प्रत्येक सुरणाचा तुकडा त्याच्यामध्ये खालीवर असा घोळवायचा आहे, जेणेकरून त्याला लागलं पाहिजे. कढईमध्ये शालो फ्राय करणार असेल तर व्यवस्थित जरा थोडं जास्त तेल घालून असे सगळे तुकडे असे टाकायचे आहेत. आणि मग एका बाजूला ते फ्राय झाले की काटे चमच्यानी किंवा तुम्ही उलथण्याने किंवा आपण पापड जो भाजतो त्या चिमट्याने पण तुम्ही ते पलटू शकतात. दोन्ही बाजूनी असे खमंग पलटले गेले की एकदम कुरकुरीत होतात, खूप छान लागतात. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, पण असं ऐकलं आहे की सुरण ज्यांना नॉनव्हेजला पर्याय म्हणून म्हणजे सुरण वापरतात ते थोडंसं नॉनव्हेजसारखंच लागतं, पण ते कंदमूळ आहे आणि ते तब्येतीला खूप चांगलं आहे. त्यामुळे जर तुम्ही खात नसाल तर खाऊन बघा. अतिशय सुंदर त्याची भाजी छान होते, कटलेट छान होते. अवियलमध्ये तर सुरण लागतं. तर असं सुरण हे फार महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात, पण हे काप करायला सोपे आहेत, पटकन होतात आणि लागतात पण खूप छान. लहान मुलंसुद्धा हे काप आवडीनं खातात. फक्त मुलांना द्यायचे असेल तर तिखट थोडं कमी घाला. तर कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला, बघायला, शिकायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब? माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.